काय आहे एस, दॅट इज अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. सी, पहिल्यापासून अजून एकदा बघा. ब्लड प्रेशर कमी झालं, ठीक आहे, सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी झाल्या, किडनीनं सेन्स केलं, जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपॅरेटस किडनीमधलं त्यानं सेन्स केलं, त्यानं ब्लड प्रेशर कमी झालं म्हणून काय टाकलंय ब्लडमध्ये रेनिन टाकलंय. हे रेनिन काय केलं, प्लाझ्मा प्रोटीन एक आहे प्लाझ्मामध्ये जे लिव्हरनं तयार करून टाकलं होतं, त्याचं नाव होतं अँजिओटेन्सिनोजेन. ह्याचं कन्व्हर्जन केलं अँजिओटेन्सिन 1 मध्ये. आता हे अँजिओटेन्सिन 1 फिरत फिरत जात आहे लंग्स मध्ये, ठीक आहे. किडनी कुठं आहेत बघा आणि लंग्स कुठं आहे बघा, ठीक आहे. लंग्स मध्ये जातं. लंग्स मध्ये एक एन्झाईम असतं एस, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. तुम्हाला जो आता सध्या कोविड चालू आहे, कोरोना व्हायरस इन्फेक्शन, हा कोरोना व्हायरस सुद्धा एस एन्झाईम वरती ऍक्ट करतो, ठीक आहे, लक्षात राहू द्या. तर हे एन्झाईम जे आहे एस, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, जे लंग्स मध्ये असतं, हे काय करतं, ह्या अँजिओटेन्सिनचं कन्व्हर्जन करतं अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये. ठीक आहे. आता हे जे काही अँजिओटेन्सिन सेकंड तयार झालेलं आहे, हे अँजिओटेन्सिन सेकंड जातं आणि त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट करतं. ह्याचे रिसेप्टर्स हे कुठं असतात, ऍड्रेनल ग्लँडवर असतात. ठीक आहे. याचे रिसेप्टर कुठं असतात, ऍड्रेनल ग्लँडवर. अँजिओटेन्सिन सेकंडचे रिसेप्टर आहेत ऍड्रेनल ग्लँडवर. मग हे अँजिओटेन्सिन सेकंड तुमच्या ऍड्रेनल ग्लँडवर ऍक्ट होतं. मग ऍड्रेनल ग्लँड एक हार्मोन रिलीज करते ज्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. हे अल्डोस्टेरॉन इट ऍक्ट्स डायरेक्टली ऑन किडनी. ठीक आहे. किडनीवर ऍक्ट करून काय करतंय, इट इन्क्रीजेस सोडियम अँड वॉटर रिटेन्शन. ठीक आहे. सोडियम आणि वॉटर रिटेन्शन केलं. रिटेन्शन केलं म्हणजे हे कुठं केलं यानं रिटेन्शन, म्हणजे सोडियम आणि वॉटर हे ऍब्झॉर्ब करतं. हे ऍब्झॉर्ब केलेलं कुठं जातं, तुमच्या प्लाझ्मामध्ये. ठीक आहे. आता प्लाझ्मा मध्ये गेलं म्हणल्यानंतर प्लाझ्मा काय झाला, वाढला, राईट. सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल काय झाली, वाढली. कारण आता प्लाझ्मा तुमचा 5 लिटर होता, ह्यामध्ये अजून तुमच्या किडनीने काय केलं, पाणी टाकलं, म्हणल्यानंतर हे 5.5 लिटर झाला थोडक्यात. सो युअर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन नाऊ इन्क्रीज्ड. प्लाझ्मा वाढला म्हणजे तुमचं ब्लड वाढलं, म्हणजेच थोडक्यात काय झालं, देर इज इन्क्रीज ब्लड प्रेशर. देर इज इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर म्हणजे जे काय तुमचं ब्लड प्रेशर कमी झालं होतं ते ब्लड प्रेशर आता वाढलं, परत नॉर्मलला आलं. सो इन दिस वे युअर रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम वर्क्स. अजून एकदा बघा. ब्लड प्रेशर कमी झालं, किडनी सेन्स करणार, ठीक आहे. तुमच्या जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपॅरेटस काय करणार, एक प्रोटीन तयार करणार, त्याचं नाव आहे रेनिन. हे रेनिन हे टाकणार प्लाझ्मामध्ये, ठीक आहे. मग हे रेनिन काय करणार, अँजिओटेन्सिनोजेन नावाचं प्लाझ्मा प्रोटीन असतं ब्लडमध्ये, लिव्हरनं तयार केलेलं, त्याला काय करणार, ऍक्टिव्हेट करणार. आणि काय तयार होणार, तुमचं अँजिओटेन्सिन 1. हे अँजिओटेन्सिन 1 फिरत फिरत जाणार तुमच्या लंग्समध्ये. लंगमध्ये एक एन्झाईम आहे तुमच्या एस, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. हे एस काय करतं, ह्या अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन करतं अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये. हे अँजिओटेन्सिन सेकंड आता ऍक्टिव्ह फॉर्म आहे. हे अँजिओटेन्सिन सेकंड ऍडिशनल काय करतं, लक्षात ठेवा. अँजिओटेन्सिन सेकंड काय करतं, ब्लड वेसलचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करतं, ब्लड वेसल्स बारीक करतं, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. आता व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झालं की परत ऑटोमॅटिक तुमचा ब्लड प्रेशर वाढला. ठीक आहे. त्याचबरोबर हे अँजिओटेन्सिन सेकंड काय करतं, इट ऍक्ट्स ऑन इट्स रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट ऑन ऍड्रेनल ग्लँड. ऍड्रेनल ग्लँड वरती ऍक्ट केल्यानंतर काय होतं, अल्डोस्टेरॉन रिलीज होतं, एक हार्मोन.
हे अल्डोस्टेरॉन काय करतं, इट ऍक्ट्स ऑन किडनीज आणि किडनीमध्ये हे वॉटरचं आणि सोडियम आयनचं रिटेन्शन काय करतं, वाढवतं. साहजिकच आता जास्त वॉटर आणि जास्त सोडियम आयन प्लाझ्मामध्ये टाकले गेले, सर्क्युलेटिंग प्लाझ्मा व्हॉल्यूम काय झाला, वाढला, इन्क्रीज्ड. सर्क्युलेटिंग प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढला, ऑटोमॅटिक तुमचं ब्लड प्रेशर काय झालं, वाढलं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके. So this is it about yesterday's lecture, that is renin-angiotensin mechanism. व्यवस्थित दिसत होतं ना, कारण एक कॉम्प्युटरवर टाईप करायला खूप वेळ, म्हणजे ड्रॉइंग पण व्यवस्थित काढता येत नाही, टाईप करायला वेळ जातो, मी हाताने लिहिलं. दिसत होतं ना व्यवस्थित? Yes. Okay, ठीक आहे. So today we are going to see another important topic, that is your micturition reflex. आता येतो का आवाज? Okay. So today what we are going to see is micturition reflex. Yes, sir. येते. Okay. So basically micturition reflex म्हणजे काय, ऍक्च्युअल डेफिनेशन काय होती बघा micturition reflex ची. It is a process by which urine stored in urinary bladder is excreted out of the body. Urine म्हणजे काय, it's a waste product formed after filtration of plasma in kidney. It's a waste product. It is first stored in your urinary bladder, temporarily it is stored in urinary bladder, then it is excreted out of the body. The process by which urine stored in urinary bladder is excreted out of the body is called as micturition. थोडक्यात काय, in simple terms what we can say, micturition is a scientific name of process of urination. ठीक आहे, लघवीकराच्या प्रोसेसला आपण सायंटिफिक नेम काय त्याचं, micturition. Now micturition is little bit complex reflex. ठीक आहे, जरासा कॉम्प्लेक्स रिफ्लेक्स आहे. इट इन्व्हॉल्व्स डिफरंट रिसेप्टर्स, इट इन्व्हॉल्व्स डिफरंट nerves, it involves different centers to get activated. ठीक आहे, it is a result of voluntary as well as your involuntary opening of your internal and external urethral sphincter. तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चर आपण पाहिलं होतं युरिनरी ब्लॅडर, त्यामध्ये आपण दोन स्फिंक्टर दाखवल्या होत्या. एक होती इंटरनल स्फिंक्टर, राईट, आणि दुसरी होती एक्सटर्नल स्फिंक्टर. ठीक आहे, इंटरनल स्फिंक्टर जी काय होती, इट इज सी हियर, this is internal sphincter. This internal sphincter is involuntary in nature, while this is an external sphincter. This external sphincter, it is this external sphincter, it is हे बघा, हे दिसतंय का, this external sphincter, this is internal sphincter. So this external sphincter is skeletal in nature, so it is voluntary in nature, while this internal sphincter, it is involuntary in nature. So your this micturition reflex, it involves both controls, voluntary as well as involuntary. ठीक आहे. सी हा प्रश्न पडतो आपल्याला की युरिनेशन करायची अर्ज कधी तयार होते माणसं. सी वेन एव्हर युअर ब्लॅडर इट इज फिल्ड विथ युरिन विथ अराउंड 150 ml. ठीक आहे, जेव्हा 150 ml एवढे युरिन तुमच्या ब्लॅडरमध्ये साठतं, तेव्हा तुम्हाला अर्ज होते. अर्ज मीन्स व्हॉट, इच्छा युरिनेशन करायची, बट इट कॅन बी इझिली इग्नोर्ड. ठीक आहे, 150 ml साठलं की आपण काय करतो, आपल्याला जाणीव होते की बाबा नाउ आय हॅव टू गो फॉर युरिनेशन, बट स्टील वी कॅन इझिली इग्नोर इट. ओके, सो when this
क्वांटिटी ऑफ युरिन इट गोज अप टू 300 ml 400 ml. जेव्हा हे तुमचं ब्लॅडर 300 ml ते 400 ml युरिन भरतं तेव्हा काय होतं, हे ब्लॅडर स्ट्रेच होतं, ठीक आहे, ताणलं जातं, ठीक आहे. इट्स अ मस्क्युलर बॅग, आपण पाहिलेलं आहे. सो हे ताणलं जातं आणि काय होतं, आफ्टर दॅट पॉइंट you cannot control it, so it causes opening of both the sphincter, internal sphincter and external sphincter, and which cause excretion of the urine. ठीक है. See, most of the time we see we have got control over urination. आपण काय करतो, युरिन कंट्रोल करतो, ठीक आहे. तर आपण काय करत असतो, वेगळ्या वेगळ्या नर्व्स आहेत बॉडीमध्ये, त्यामध्ये एक नर्व आहे प्युडेंटल नर्व, आपण काय करत असतो, ती फायर करत असतो. whenever we want to stop urination आपण काय करतो, आपण म्हणतो ना लघवी कंट्रोल केली, लघवी कंट्रोल करायची. तर हे कंट्रोल मीन्स व्हॉट, वी आर फायरिंग, म्हणजे आपण ऍक्टिव्हेट करतो. कुठली नर्व ऍक्टिव्हेट करत असतो, तर प्युडेंटल नर्व. नीट लक्षात ठेवा, आपण हे पुढे इथं पाहणार आहोत. नाउ there are as I told you there are different nerves which play important roles in your micturition reflex. ह्या कुठल्या कुठल्या आहेत, तर फर्स्ट इज युअर pelvic nerve, then other one is your pudendal nerve, and third and very important one, that is hypogastric nerve. हे hypogastric nerve बेसिकली तुमचं म्हणजे खूप महत्वाचं काम करतं, आपण पाहूया पुढे. सो दिस 3 नर्व्स, हे 3 नर्वची नावं नीट लक्षात ठेवायची, पेल्विक नर्व, प्युडेंटल नर्व आणि हायपोगॅस्ट्रिक नर्व. हे 3 मेजर इम्पॉर्टंट नर्व्स. चौथी एक नर्व असते सेन्सरी नर्व, ते आपण इथं धरत नाही, फक्त आपण तेव्हा मी सांगेल तुम्हाला. पण हे 3 नर्वची नावं नीट लक्षात ठेवायची, पेल्विक नर्व, प्युडेंटल नर्व आणि हायपोगॅस्ट्रिक नर्व. नाउ देर आर डिफरंट रिसेप्टर्स, ठीक आहे, डिफरंट न्यूरोट्रान्समीटर्स काम करत असतात. हे न्यूरोट्रान्समीटर अटॅच होण्यासाठी डिफरंट रिसेप्टर्स लागतात. तर कोणते कोणते रिसेप्टर्स असतात ते पहा इथे. B3 रिसेप्टर. सी B3 रिसेप्टर तुम्हाला आठवत असेल, दीज आर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स, ठीक आहे, ॲड्रेनालिनचे रिसेप्टर आहेत. ॲड्रेनालिनचे रिसेप्टर कोणते कोणते आहेत, अल्फा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टर. ॲस्टाइलकोलिनचे रिसेप्टर कुठले आहेत, मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक, ठीक आहे. तर इथं बघा, B3 रिसेप्टर्स दे कॉज रिलॅक्सेशन ऑफ डेट्रुझर मसल इन ब्लॅडर वॉल. तुमच्या युरिनरी ब्लॅडर मध्ये त्या मसल मध्ये कुठला मसल असतो, डेट्रुझॉर मसल. मी तुम्हाला सांगितलं होतं, नीट नाव लक्षात ठेवा. सो जो काही डेट्रुझॉर मसल आहे त्याच्यावर कुठले रिसेप्टर असतात, B3, बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स. देन M3 रिसेप्टर्स. हे M3 रिसेप्टर कुठं असतात, परत डेट्रुझॉर मसल मध्ये असतात. M3 म्हणजे मस्कॅरिनिक रिसेप्टर. मस्कॅरिनिक रिसेप्टरवर कोण काम करत असतं, ॲस्टाइलकोलिन काम करत असतं, राईट. तर M3 रिसेप्टर काय करत असतात, डेट्रुझॉर मसलचं कॉन्ट्रॅक्शन करत असतात. तर जेव्हा तुम्ही रिलॅक्स कंडिशन मध्ये असता, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला युरिनरी ब्लॅडर तुमचं रिलॅक्स होत असतं, तर हे कशामुळे होत असतं, या B3 रिसेप्टरमुळे होत असतं आणि ॲड्रेनालिनमुळे. जेव्हा तुम्ही युरिनेट करत असता तेव्हा M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालेले असतात, ॲस्टाइलकोलिन रिलीज झालेलं असतं, ते काय करत असतात, डेट्रुझर मसलला कॉन्ट्रॅक्ट करत असतं. त्यामुळे तुमचं युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतं आणि आतलं युरिन सगळं बाहेर टाकलं. Then third and very important receptor, that is nicotinic receptor. We all know nicotinic receptor, it is present on skeletal muscles, right? So this nicotinic receptor is a receptor of acetylcholine. It is present on external urethral sphincter. कुठं असतं हे, external urethral sphincter मध्ये. It causes contraction of your external urethral sphincter. म्हणजे जेव्हा तुम्ही युरिन होल्ड करत असता, कंट्रोल करत असता युरिन, तेव्हा काय करत असता तुम्ही, हे निकोटिनिक रिसेप्टर स्टिम्युलेट करत असतात. निकोटिनिक रिसेप्टर काय करत असतात, स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करून ठेवत असतं, त्यामुळे तुमचं युरिन बाहेर येत नाही. सो दीज आर वॉट बेसिक स्ट्रक्चर्स दॅट आर इन्व्हॉल्व, ठीक आहे. आता आपण पाहूया मिक्चुरेशन रिफ्लेक्स ऍक्च्युअल प्रोसेस कशी करते ती. After filling up your urinary bladder, what happens? The stretch receptors which are present on your detrusor muscle, they get activated. See, तुमचं ब्लॅडर एवढं आहे, काय होईल, ब्लॅडर स्ट्रेच झालं. ब्लॅडर स्ट्रेच झाल्यानंतर काय होतं, स्ट्रेच रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट होतात. ते स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले की जे काही तुमचे सेन्सरी नर्व आहे,
ठीक आहे. एक सेन्सरी नर्व असते तुमच्या युरिनरी ब्लॅडरला अटॅच झालेली, ही काय करत असते, ब्रेनकडं रिफ्लेक्सेस पाठवत असते, इम्पल्सेस पाठवत असते. तर ब्रेनकडे कुठून पाठवत असते, तर पहिल्यांदा सॅक्रल पार्ट जो काय आहे तुमच्या स्पायनल कॉर्डचा तिथं जात असतं, त्या एरियामध्ये मिक्च्युरेशन सेंटर असतं, तिथं पाठवत असते इम्पल्सेस. मग जेव्हा तुमचं युरिनरी ब्लॅडर भरलेलं नसतं, ठीक आहे, 150 ml च्या खाली असतं, तेव्हा काय करत असतं, हे इम्पल्सेस स्लो पाठवत असतं, हळू 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 इम्पल्सेस पाठवत असतं. आणि हे हळूहळू इम्पल्सेस पाठवल्यामुळे काय होत असतं, तुमचं हायपोगॅस्ट्रिक नर्व जी काय आहे स्टिम्युलेट होत असते. हायपोगॅस्ट्रिक नर्व काय करत असते, हायपोगॅस्ट्रिक नर्व ही शो यू डायग्राम. हा, ही डायग्राम दिसते तुम्हाला, डायग्राम इज विजिबल. Yes, sir. ओके. Yes, sir. सो Yes, sir. बघा, ही सेन्सरी नर्व आहे, ठीक आहे. ही सेन्सरी नर्व इन्फॉर्मेशन पाठवत असते वर, हा पार्ट ब्रेनवरला पण जातो आणि हा सॅक्रल जे काही तुमचं युरिनरी सेंटर आहे इथं जातो. इथं गेल्यानंतर हे हायपोगॅस्ट्रिक नर्व स्टिम्युलेट होती जेव्हा तुमचं ब्लॅडर भरलेलं नसतं तेव्हा. मग ही हायपोगॅस्ट्रिक नर्व काय करते, ह्या हायपोगॅस्ट्रिक नर्व 2 ठिकाणी सप्लाय झालेली असते, एक म्हणजे तुमच्या मसलला आणि दुसरी म्हणजे इंटरनल स्फिंक्टरला. इथं असतो तुमचा B3 रिसेप्टर, इथं असतो अल्फा रिसेप्टर ॲड्रेनलिनचा. इथं ऍक्ट झाल्यामुळे काय होतं, तर हे मसल रिलॅक्स होतो B3 मसलमुळे. B3 मुळे डेट्रोजर मसल काय होतो, रिलॅक्स राहतो, कारण ब्लॅडर भरलेलं नाही, हे रिलॅक्सच राहतं आणि हे कॉन्ट्रॅक्ट राहतं, त्यामुळे युरिन जे काही साठलेलं आहे ते बाहेर येत नाही. विचार करा, काही काही लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो, ज्यांना प्रोस्टेट ग्लॅन्डचा वगैरे प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये युरिन कंटिन्यू बाहेरच येत असतं, कारण त्यांचं युरिनवर कंट्रोलच राहिलेलं नसतं, कारण ही जी काही एक्सटर्नल स्फिंक्टर आहे आणि इंटरनल स्फिंक्टर ह्यांचं कामच बंद पडलेलं असतं. त्यामुळे युरिन जसं साठल तसं त्यांना अर्ज होत असते युरिनेशन. सो दिस हायपोगॅस्ट्रिक नर्व इट मेंटेन्स द कंडिशन वाईल वी आर नॉट युरिनेटिंग. आपण जेव्हा युरिनेट करत नसतो, ब्लॅडर जेव्हा भरलेलं नसतं, तेव्हा हे हायपोगॅस्ट्रिक नर्व इथं काय करत असते, रिलॅक्स होत असते, मसलला रिलॅक्स करत असते आणि तुमच्या स्फिंक्टरला काय करत असते, कॉन्ट्रॅक्ट करत असते. ठीक. सो जेव्हा तुमचं हे ब्लॅडर भरतं, ब्लॅडर जेव्हा भरलेलं नसतं तेव्हा स्लो इम्पल्सेस पाठवत असते, हळू हळू हळू, हे सेन्सरी नर्व. पण जेव्हा ब्लॅडर भरतं 300 ml 350 ml, तेव्हा हे इम्पल्सेस काय होतात, फास्ट जायला लागतात. ठीक आहे. मग फास्ट कुठे जातात, हे सॅक्रल मिक्च्युरेशन सेंटर मध्ये, विच इज लोकेटेड इन सॅक्रल रिजन ऑफ युअर स्पायनल कॉर्ड. इथं गेल्यानंतर काय होतं, द इम्पल्सेस दे आर रिलेट टू पॉन्स. पॉन्स तुमचं जे काही ब्रेन मधला पार्ट आहे, पॉन्स, या पॉन्सला रिले केले जातात. पॉन्स मध्ये तुमचं मिक्च्युरेशन सेंटर असतं. मग हे पॉन्स मधलं मिक्च्युरेशन सेंटर ऍक्टिव्हेट होतं आणि ते काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्सना स्टिम्युलेट करतं. पॅरासिम्पॅथेटिक नर्व काय होतात, स्टिम्युलेट होतात, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व काय करतात, M3 रिसेप्टर काय करतात, ऍक्टिव्हेट करतात. M3 रिसेप्टर काय करतो, तुमच्या ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन करतो. त्याचबरोबर इट कॉजेस ओपनिंग ऑफ इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टर. ठीक आहे. ऍट द सेम टाइम पॅरासिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेट झालेली असते, काय करते, इनिबिशन करते खालच्या नर्व्स. त्यामुळे काय होतं, एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टर जी काही स्केलेटल मसलला गार्ड केलेले असते, इट इज अंडर युअर व्हॉलंटरी कंट्रोल. ठीक आहे, हे तुमच्या व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये. आता हे तुमच्या ब्रेननं ऑर्डर दिली, इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टर ओपन केलं, ठीक आहे, नंतर युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट केलं, नंतर तुम्ही विलिंगली बाय युअर व्हॉलंटरी कंट्रोल इच्छा दाखवली की माझं एक्सटर्नल स्फिंक्टर आता ओपन व्हायला पाहिजे. सो यू अलाउड इट टू ओपन. ठीक आहे, निकोटिनिक रिसेप्टर तुम्ही थोडा ब्लॉक केले, तुमचं एक्सटर्नल स्फिंक्टर ओपन झाली, युरिन स्टार्ट्स कमिंग. नाउ meanwhile you have to stop it meanwhile.
तुमचं युरिनेशन प्रोसेस चालू आहे आणि मेन वाईल यू हॅव टू स्टॉप. मग अशा वेळेस काय करतात तुम्ही, विलिंगली यू गिव्ह ऑर्डर फ्रॉम युअर ब्रेन टू ब्लॉक युअर एक्सटर्नल युरिनरी स्फिंक्टर. तुम्ही एक्सटर्नल युरिनरी स्फिंक्टर ब्लॉक करता आणि तुमचं युरिनेशन मिक्च्युरेशन प्रोसेस काय होती तिथंच स्टॉप. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट युअर मिक्च्युरेशन रिफ्लेक्सेस. Now one point you have to remember here, whenever we are controlling urination, what we are doing, we are actually firing, we are actually using our pudendal nerve. ठीक है, pudendal nerve, it is responsible for contraction of your external urethral sphincter. pudendal nerve जी काय आहे ते रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या युरिनरी मसलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी. ओके. हे बघायचं, दिस इज युअर प्युडेंडल नर्व. खालचे दिसते ना लाल, एक्सटर्नल स्फिंक्टर अटॅच झालेली. समजले सगळ्यांना हे? येस. ओके. शॅल यू प्रोसीड नाऊ? पुढे जाऊया. येस सर. Okay. Now disorders of urinary system, part 1, that is renal calculi. See, it is a very common disorder of your urinary system. ठीक है. It is characterized by severe renal colic pain. ठीक है, सिव्हिअर, एकदम जोरात पोटात दुखायला लागतं. तुमच्या कमरेजवळच्या ओटी पोट म्हणतात ना, ओटी पोट, कमरेजवळचा आणि पोटाच्या मधला भाग, ओटी पोट म्हणतात त्याला. वी कॉल इट ॲज ग्रॉइन. ह्या रिजन मध्ये तुमच्या जोरात दुखायला लागतं. ठीक आहे. अँड इट इज ऑलवेज और युजली असोसिएटेड विथ युरिनरी अर्जन्सी. पटकन युरिनेशन करू वाटतं आणि युरिनेशन करताना देर इज हिमॅट्युरिया. हिमॅट्युरिया मीन्स व्हॉट? प्रेझेन्स ऑफ ब्लड इन युरिन. ॲट द सेम टाइम देर इज प्रोफ्यूज पर्स्पायरेशन, प्रचंड घाम येतो व्यक्तीला. अँड व्हॉमिटिंग सेन्सेशन, उलटी आल्यासारखी वाटते. So all these symptoms are due to renal stone, kidney stone. renal calculi म्हणजे काय, थोडक्यात आपल्या लेमन लँग्वेज मध्ये किडनी स्टोन. स्टोन झाला, स्टोन झाल्यानंतर काय होतं आपल्याला एवढंच माहिती आहे, पोटात दुखतं, पोटात दुखतं. तर पोटात दुखतं हे पोटात तर बऱ्याच वेळा दुखत असतं. तर पोटात दुखलं हे किडनी स्टोन असण्याचं लक्षण कशावर ओळखणार तुम्ही? उलटी आल्यासारखी वाटती, घाबरल्यासारखं वाटतं आणि ओटी पोटात दुखत असतं, पोटाच्या खालच्या भागामध्ये. ठीक आहे. घाम येत असतो आणि प्रचंड दुखतं, प्रचंड वेदना होत असतं. किडनी स्टोनच्या पेन ह्या ट्रिमेंडस असतात. ठीक आहे. मग हे कशामुळे होत असतं? तर युजली बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टोन्स इन युअर किडनी. आता हे किडनी स्टोन्स का होत असतात आपण पाहूया पुढे एक 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 पॉईंट. तर किडनी स्टोन्स का होत असतात बेसिकली, तर तुमचं युरिन म्हणजे काय? It is nothing but water and it contains a lot of minerals which are being excreted. मग हे मिनरल्स काय होतात? आयनिक फॉर्म मध्ये असतात. हे आयन एकमेकाबरोबर येऊन साल्ट तयार होतात. मग हे साल्ट काय होतात? डिपॉझिट व्हायला चालू होतात. आपण पाहतो तुमचा नळ वगैरे जो आहे घरामधला, नवीन आणलेला असतो तेव्हा क्लीन असतो. नंतर थोड्या दिवसांनी जर तुम्ही वापरत गेला, काय होऊन जातं, त्याच्या आतमध्ये असं डिपॉझिशन साठवून दिसतं. तुम्हाला दिसतं की नाही? गंज लागलेला आतमध्ये, त्याची पातळी बारकी होती, त्याची काही डायमीटर आहे तो बारीक होऊन जातो, कारण वेगवेगळं डिपॉझिशन होतं. ह्या मिनरल्स साल्टचं डिपॉझिशन होत असतं. सेम वे तुमच्या किडनीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा हे डिपॉझिशन व्हायला लागतात साल्टचे. तर कोणते कोणते साल्ट असतात? कॉमन साल्ट पहिला आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल. कॉमन साल्ट, कॉमन किडनी स्टोन कशाचे असू शकतात? तर कॅल्शियम ऑक्झॅलेट असू शकतो, युरिक ऍसिड असू शकतं आणि कॅल्शियम फॉस्फेट. हे 3 खूप सगळ्यात कॉमन साल्ट आहे. ठीक आहे. याचं तुमच्या मध्ये स्टोन तयार होतात. नाउ कॉजेस काय? द मेन कॉज ऑफ दिस किडनी स्टोन फॉर्मेशन इज प्रेसिपिटेशन ऑफ मिनरल सॉल्ट्स इन युरिन. हे साल्ट प्रेसिपिटेट व्हायला लागतं. ठीक आहे. स्टार्ट फॉर्मिंग क्रिस्टल. ठीक आहे. खडे खडे तयार व्हायला लागतात ह्या साल्टचे. कशामुळे होतं हे? इट मे बी बिकॉज ऑफ हायली ऍसिडिक ऑर अल्कलाइन युरिन. सी, तुमच्या देवानं जे काही तुमच्या बॉडीमध्ये पीएच मेंटेन केलेलं आहे, ठीक आहे,
ह्या पीएच मध्ये नॉर्मल जर तुमचा पीएच असेल तर युजली हे तुमचे साल्ट प्रेसिपिटेट होत नाहीत. जर तुमच्या युरिनचा पीएच जर नॉर्मल स्टेटमध्ये असेल तर हे साल्ट प्रेसिपिटेट होत नाहीत, क्रिस्टल तयार होत नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होत नाही, स्पेसिफिक लोकांनाच किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो. हे कशामुळे होतं? एकतर त्यांचं युरिन हायली ऍसिडिक असतं किंवा हायली अल्कलाईन असतं, त्यामुळे होतं. आपण म्हणतात ना घरात पाणी व्यवस्थित पीत जावा, पाणी कमी पिल्यामुळे त्रास होतात, हे त्रास होतात. पाणी कमी पिलं युरिन तुमचं हायली ऍसिडिक बनणार अँड यू आर प्रोन फॉर स्टोन्स. हाय कॅल्शियम इंटेक, बऱ्याच वेळा आपण पाहतो बघा, ज्याला किडनी स्टोन झालाय त्याला सांगतात पालक खाऊ नका, काकडी खाऊ नका, टोमॅटो खाऊ नका, बिकॉज दीज फ्रुट्स कंटेन व्हेरी हाय अमाऊंट ऑफ कॅल्शियम. ठीक आहे, जर हे एक्सेस तुम्ही कॅल्शियम घेत असाल तर हे कॅल्शियम युरिन मध्ये टाकलं जातं. दिस कॅल्शियम रिॲक्ट्स विथ ऑक्झॅलेट अँड इट फॉर्म्स कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल. देन लो वॉटर कन्झम्पशन, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू. देन हायपर ऍक्टिव्हिटी ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. आपण पाहिलं होतं प्रॅक्टिकलमध्ये, पॅराथायरॉइड ग्लँड एक हार्मोन तयार करतात, पॅराथायरॉइड हार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन काय करतं? कॅल्शियम मेटाबॉलिझम हलवतं, राईट. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? कॅल्शियम युरिन मध्ये जातं, हे एक्स्ट्रा कॅल्शियम ऑक्झॅलेट बरोबर रिॲक्ट होतं, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल बनतात आणि मग तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होतो. नाऊ व्हॉट आर ट्रीटमेंट? ट्रीटमेंट काय याच्यासाठी? जर एखाद्याला किडनी स्टोन प्रॉब्लेम झाला तर ट्रीटमेंट काय घेतात? फर्स्ट इज डायुरेटिक टू इन्क्रीज युरिन आउटपुट. युरिन जास्त बाहेर पडावं म्हणून डायुरेटिक द्यायचे. नंतर काय द्यायचं? NSAID और ओपिओइड्स. युजली ओपिओइड्स देतात कारण पेन्स भयंकर पेन्स असतात. ठीक आहे. नंतर काय जातं? सिट्रेट और मॅग्नेशियम साल्ट. हे काय करतात? सिट्रेट आणि मॅग्नेशियम हे साल्ट फॉर्मेशन इनहिबिट करतात. जे की तुमच्या युरिन मध्ये साल्ट फॉर्मेशन होत असतं ना, त्याचं प्रमाण हे काय करतात? देन टॅम्सुलोझिन. टॅम्सुलोझिन हा अल्फा एड्रेनर्जिक ब्लॉकर आहे. ठीक आहे. हा अल्फा एड्रेनर्जिक ब्लॉकर काय करतो? तर तुमचे काय म्हणतात त्याला, युरेटर मधले वगैरे जे काही आहेत आतमधले काही स्मूथ मसल्स, ठीक आहे, ह्यांना काय करतो? हे रिलॅक्स होतं. त्यामुळे जे तुमचे खडे अडकले आहेत ते खडे टोचून प्रमाण कमी होतं. देन लिथोट्रिप्सी. लिथोट्रिप्सी मध्ये एक सर्जरी एक प्रकार असतो, ह्याच्यामध्ये वेव्स टाकले जातात आणि ते स्टोन काय केले जातात? फोडले जातात आतमधल्या आतमध्ये. सर्जरी शेवटी जर खूप मोठा स्टोन असेल तर आता डायरेक्ट सर्जरीला बाहेर काढतात. सी हे वेगवेगळ्या ठिकाणी हे तुमचे स्टोन तयार होऊ शकतात. ठीक आहे. इनफॅक्ट तुमच्या युरिनरी ब्लॅडर मध्ये, तुमच्या हे युरेटर मध्ये, युरिनरी ब्लॅडर मध्ये सुद्धा कोपऱ्यात वगैरे किंवा ह्याच्यामध्ये स्टोन तयार होतात. आवाज येतो ना माझा सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes. Now second disorder, that is UTI, urinary tract infection म्हणतात त्याला. This term is used to describe presence of very large number of bacteria in urine or infection of the part or of all parts of the urinary system. त्याला म्हणतो आपण UTI. See, normally there is normal microbial flora which is present in your UTI. तुमच्या UTI मध्ये नॉर्मली सुद्धा बॅक्टेरिया बरेचसे प्रेझेंट असतात. त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या ह्याच्यामध्ये इन्फेक्शन झालंय. ठीक आहे. बरेचसे बॅक्टेरियाच्या स्पेसिस ज्या आहेत ह्या तिथं नॉर्मली प्रेझेंट असतात तुमच्या UTI मध्ये, सॉरी UTI मध्ये, युरिनरी ट्रॅक्ट मध्ये. त्याचा अर्थ असा होत नाही तुम्हाला इन्फेक्शन झालंय. बट काही केसेसमध्ये काय होतं? तुमच्या युरिनरी ट्रॅक्ट मध्ये इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन म्हणजे काय? सक्सेसफुल एंट्री ऑफ द पॅथोजेनिक मायक्रोब इनसाइड युअर सिस्टमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. जर लार्ज नंबर ऑफ बॅक्टेरिया जर युरिन मध्ये आले ह्याचा अर्थ काय? तुम्हाला UTI आहे. नो दिस इज अगेन कॉमन इन फिमेल. वाय? बिकॉज ऑफ द स्मॉलर युरेथ्रा. 4 centimeter urethra असतो. It is very smaller. That is why UTI is very common in female. Symptoms काय असतात बघा? बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग मिक्चुरेशन. लघवीला गेल्यानंतर जळजळ केल्यासारखी वाटते. इट मे बी बिकॉज ऑफ UTI. सी लघवीला गेल्यानंतर जळजळ केल्यासारखी दोन्ही गोष्टी वाटू शकते. जर तुम्ही पाणी कमी पिलाय, युरिन ऍसिडिक असेल
तरी होतं. बट लघवीला गेल्यानंतर जळजळ करते, पाणी तर भरपूर पिताय, सो इट मे बी UTI. देन फिवर, ताप आल्यासारखा वाटतो, कंबर दुखते. नाउ depending on different parts of UTI, the infection it is known as pyelonephritis, inflammation of kidney. जर किडनी मध्ये इन्फेक्शन झालं असेल तर पायलोनेफ्रायटिस म्हणायचं त्याला. जर युरिनरी ब्लॅडरचं इन्फेक्शन झालं असेल तर इट इज कॉल्ड एज सिस्टायटिस. युरेथ्राचं इन्फ्लेमेशन झालं असेल, इन्फेक्शन झालं असेल युरेथ्रामध्ये, वी कॉल इट एज युरेथ्रायटिस. आणि जर युरेटर्स मध्ये जे काही युरिन कॅरी करणारे डक्ट्स आहेत, युरेटर, किडनी पासून युरिनरी जे काही नळ्या आणतात युरिन, त्याला म्हणतो आपण युरेटर. युरेटरचं जर काही इन्फ्लेमेशन झालं असेल, वी कॉल इट एज युरेट्रायटिस. सी बेसिकली आयटिस हा शब्द जिथं पाठीमागा लागला, त्या आयटिस कुठं पाठीमागा लागला त्याला म्हणायचं इन्फ्लेमेशन. आयटिस म्हणजे थोडक्यात काय, सूज. अपेंडिसायटिस, इन्फ्लेमेशन ऑफ अपेंडिक्स. लाईक युरेट्रायटिस म्हणजे काय, इन्फ्लेमेशन ऑफ युरेटर्स. युरेथ्रायटिस मीन्स इन्फ्लेमेशन युरेथ्रा, लाईक दॅट. नाउ ट्रीटमेंट काय देणार ह्याला? आता इन्फेक्शन आहे म्हणल्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक द्यावे लागतात, अँटीमायक्रोबियल कंपाऊंड लाईक सल्फोनामाइड्स. देन अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन. युजली पेनिसिलिन इज प्रेफर्ड इन केस ऑफ UTI. फ्लोरोक्विनोलन्स आहेत, सिप्रोफ्लोक्सासिन वगैरे औषध ऐकलेत का कधी तुम्ही? ओफ्लॉक्सासिन ऐकले का कधी? So all these are fluoroquinolones. Now third disorder, that is glomerulonephritis. काय असेल हे? Glomerulonephritis. Inflammation. आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन कशाचं असतं? Glomerulus, it is defined as inflammation of glomerulus of the kidney, and it is characterized by presence of blood, proteins and lipids in urine. See, normally urine मध्ये blood येतं का? RBC, WBC नाही येत, प्रोटीन्स येतात नाही येत. का येत नाहीत? कारण जिथं फिल्ट्रेशन होतं ग्लोमेरुलसच्या इथं मार्जिन बॉडीमध्ये, तिथं फिल्ट्रेशन, ते फिल्टरच्या पोअरची साईज खूप लहान असते. तुमच्या ब्लड सेल्स, प्रोटीन्स हे मोठे असतात, त्यामुळे ते येत नाहीत. पण जेव्हा तुमच्या ग्लोमेरुलस मध्ये इन्फेक्शन होतं तेव्हा काय होतं, सूज येते त्या ग्लोमेरुलसला, त्यामुळे पोअर्स काय होतात तिथले मोठे होतात. आता या पोअरची साईज मोठी झाल्यामुळे ब्लड, तुमचं प्रोटीन, लिपिड हे सगळं तुमच्या युरिन मध्ये यायला. ह्याचे सिम्पटम्स काय आहेत? पिंक कोला कलर्ड युरिन. ठीक आहे, आपला कोका कोला कसा असतो त्या कलरचं युरिन तयार होतं किंवा पिंकिश कलरचं युरिन तयार होतं. इट इंडिकेट्स यू प्रेझेन्स ऑफ आरबीसीज इन युरिन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज हिमॅट्युरिन. फोमी युरिन म्हणजे युरिन केल्यानंतर भरपूर असं फेस आल्यासारखं वाटतं. हे फोमी युरिन कशामुळे होतं तर प्रोटीन युरियामुळे. फॉगी युरिन म्हणजे असं पांढरट दिसतं युरिन. इट मे बी ऑल्सो अगेन बिकॉज ऑफ प्रोटीन युरिया. हाय ब्लड होतं, ब्लड प्रेशर वाढतं ग्लोमेरुलोनेफ्रायटिस मध्ये. फ्लुइड रिटेन्शन, इडिमा होतो, कारण तुमचं हे जे काही फिल्ट्रेशन मेम्ब्रेन आहे हे व्यवस्थित काम करत नाहीये, त्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ युरिन तयार होणार नाहीये. त्यामुळे बरंचसं फ्लुइड तुमच्या शरीरात रिटेन होईल आणि तुमचं फ्लुइड शरीरात रिटेन झालं म्हणल्यानंतर तुमच्या अंगावर सूज आल्यासारखी वाटते. सूज येणे त्याला म्हणायचं इडिमा. हे स्वेलिंग कुठं कुठे येतं? तुमच्या चेहऱ्यावर येतं, हातावर येतं, पायावर येतं आणि पोटावर येतं. याचे कॉजेस काय आहेत बघा ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचं? द मेन अँड फॉरमोस्ट कॉज ऑफ ग्लोमेरुलोनेफ्रायटिस इज अ हाय ब्लड प्रेशर. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना हा चान्स असतो. सेकंड इज डायबेटिक नेफ्रोपॅथी. डायबिटीस झालेल्या लोकांना, ज्यांना क्रोनिक डायबिटीस आहे अशा लोकांना हा प्रॉब्लेम. सी, एकदा डायबिटीस झाला की ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर वाढतं माणसाचं. हे दोन्ही असलं मग ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे तुमचं किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस चालू होतात.
Then infection, obviously viral or bacterial infection, it may also cause neuronephritis. Then immunological disorders, see there are certain immunological disorders याच्यामुळे काय होतात तुमच्या ज्या काही सेल्स आहेत तुमच्या जे काही डिफेन्सिव्ह सेल्स आहेत ठीक आहे इम्युनिटी सेल्स तुमच्या लिम्फोसाइट्स वगैरे हे काय करतात ह्या स्वतःच्या सेल्सना मारायला लागतात that attacking on kidney also, so it may cause glomerulonephritis. Now disorders of urinary system, fourth part, it is the last disorder, that is kidney failure. See, kidney failure very commonly we also call it as renal failure. ठीक आहे आता किडनी फेल्युअर म्हणजे काय होत असेल इथे एक्झॅक्टली कोण सांगू शकेल का मला फिल्टर रेट कमी होतो. ओके सी आपण आपल्या किडनीची कॅपॅसिटी कशावर मोजतो डिपेंडिंग ऑन इज GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट राईट ही आपण किडनीची कॅपॅसिटी किडनीची ताकद मोजतो मग आता जर किडनीचा GFR कमी व्हायला लागला म्हणजे किडनीची काम करण्याची क्षमता ऑटोमॅटिकली काय व्हायला लागलेली आहे कमी व्हायला मग अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो किडनी फेल्युअर ठीक आहे मग किडनी फेल्युअर बऱ्याच रिझन्समुळे होऊ शकतं ठीक आहे त्याचे मेन दोन टाईप आहेत एक म्हणजे ऍक्टिव्ह रिनल फेल्युअर म्हणजे कुठलं तर तुम्ही मेडिसिन वगैरे घेतलेले आहेत की त्या मेडिसिनमुळे तुमच्या किडनीवर अटॅक झालेला आहे किडनीच्या सेल्स मारायला लागलेले आहेत किंवा किडनी डॅमेज झालेला आहे तर त्याला म्हणतात ऍक्टिव्ह रिनल फेल्युअर ऑर देअर मे बी क्रोनिक रिनल फेल्युअर क्रोनिक रिनल फेल्युअर कुणामध्ये होतं ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो किंवा ज्यांना डायबिटीस असतो पर्टिक्युलरली डायबिटीस अशा लोकांमध्ये क्रोनिक रेनल फेल्युअर होतो म्हणजे त्यांच्या किडनी काय होतात खराब होतात आपण पाहतो बघा किडनी खराब झाली होती ठीक आहे त्या किडनी अशा अचानक खराब होत नाहीत हे वर्षानुवर्षांची गोष्ट असते अचानक खराब होणे इट इज कॉल्ड एज ऍक्यूट हे कशामुळे होतं काही मेडिसिन्समुळे किंवा कुठलं तर केमिकल वगैरे घेतलेलं आहे त्या केमिकलमुळे तुमच्या किडनीला हार्म झालेला आहे इट इज ऍक्यूट रिनल फेल्युअर क्रोनिक renal failure is a result of certain chronic diseases like your hypertension like your diabetes right so renal failure जर असेल तर acute renal failure can be treatable ठीक आहे किडनीची क्षमता डायबेटिक्स वगैरे देऊन तुम्ही हे करू शकता त्याला किडनीला त्याचा वर्कलोड जर असा कमी करून तुम्ही व्यक्तीची हालचाल रिस्ट्रिक्ट करून किडनी रिनल फेल्युअर असेल तर पेशंटला हे करता येतं बट क्रोनिक जर रिनल फेल्युअर असेल म्हणजे हे डॅमेज सस्टेंड असतं किडनीचं मग अशा वेळेस त्या व्यक्तीची किडनी ट्रान्सप्लांटेशन इज ओनली वे किंवा जर ट्रान्सप्लांट पॉसिबल नसेल तर रिनल फेल्युअर असेल तर त्याला एकच पर्याय असतो तो म्हणजे डायलिसिस करता ठीक आहे सो दॅट इज इट सो वी एंड हिअर टुडे and we have already completed this chapter also so that's it कुणाला काही अडचणी असतील काही क्वेरी असतील you can